मार्केटमध्ये हा एक रूल लक्षात ठेवा. कधी सुरुवात करताना खूप स्मॉल कॅपिटलने करा. जरी तुम्ही अफोर्ड करत असाल बिग कॅपिटल डिप्लॉय करणं तरीही. कारण सुरुवातीला तुम्हाला लर्निंग कॉस्ट द्यायला लागते. तुम्ही किती कोर्सेस केलेत, किती स्ट्रॅटेजीज फॉलो केल्यात, तरी इमोशनल ट्रेडिंग हा एक प्रॉब्लेम होतो. रिस्क मॅनेजमेंट हा एक चॅलेंज तुम्हाला येतो. त्यामुळे सुरुवात खूप छोट्या कॅपिटलने करावी हे मी नेहमी रिकमेंड करतो. आता ती कॅपिटल कसे डिफाईन करायची? अशी कॅपिटल डिसाईड करा की जी कॅपिटल तुमची वाईपआउट झाली, 100% लॉस झाला, तरी तुमच्या लाईफस्टाईलवर आणि ओव्हरऑल फायनान्सवर इम्पॅक्ट नाही होणार. म्हणजे त्याने बेनिफिट हा मिळणार आहे की तुमचं जे लर्निंग होणार आहे स्मॉल कॅपिटलमध्ये, ते लर्निंग तुम्ही करेक्ट करून तुमची सिस्टम अजून स्मूथ करू शकता आणि मोठ्या कॅपिटलमध्ये कन्सिस्टन्सी गेन करू शकता. थँक्यू.